बॉक्स मध्ये काय आपला किती आवडीने खातो. त्याला काय टाकायला होतं? चल रे बाबा पटकीने खाली ये. नाही लावायची. ही ठेवू का? अरे झाकणाला अरे तुझं काम तर नाही करायचं पण हे? काय चाललंय माहिती नुसतंच बोल बोल हरभऱ्याचं फोन काय बोल बोल आणि हरभऱ्याचं फोन हरभरा खाल्ल्या बाटल्या भरून ठेवती काय? ठेव तेवढे किती बाटल्या आहेत? 1 2 3 बस 4 सहा 5 बाटल्या. 6 अजून एक 6 बाटली असेल. अजून एक बाटली कुठे गेली? असं फ्रीज मध्ये चल मी ठेवून देऊ का माई? थांब ना ते झाकणं लावायची. ही ठेवू का? अरे झाकणाला अरे तुझं काम तर नाही करायचं पण हे? सगळं सांडल्या ग माई. जबर तू तिकडे जा इथे नको बसू अगं मी तुला मदत करत होतो माई. काय नको काय मदत नाही करीत पाणी सांडले सगळं जा तिकडे इथे नाही काढायचं रेडू नाही फिरडून जा अगं मी म्हंटल भरल्या बाटल्या ते ठेवून देतो फ्रीज मध्ये. बाटल्या काय नको तू पाणी सांडले सगळं राहून दे मग माई ठेवतो मी. कालू काय करतो? भूक लागली तुला साठी स्पेशल काय आणलं बघ मी. खाऊन घ्या आता हे. तुला आवडतं ना? फेवरेट आहे तुझं. चल चपाती पण पाहिजे का? हे खाऊन घे पहिले मग चपाती देतो. ये इकडं. चला आपण कालूला आता आपण याच्यात तो उघडून देऊया. का आवडलं? आवडलं तुला? मस्त आहे ना? या तुझ्यासाठी स्पेशल आणलं मी. खा मग. आवडीने खातो ग. कालू आवडीने खाताय आपला किती आवडीने खातोय. खूप भूक लागली होती त्याला सकाळपासून. माझ्या माग फिरत असतो रात्रभर दिवसभर. बघ किती आवडीने खातोय कालू. आपलं पूर्ण फिनिश करून टाकतात. पूर्ण फिनिश करूच तर आपण थांबलेलो आहे इथं. बघूया आपण कालू पूर्ण फिनिश करतो. आणि कालूनी पूर्ण फिनिश केलेलं आहे. वाटे पडून खातो का काय? खाल्लं पूर्ण फिनिश केलेलं आहे कालूनी. त्याला माईसाठी आपण कुल्फी आणलेली आहे आणि आईसाठी आईस्क्रीम आणलेली आहे. तर चला आता माईला देऊया आपण. व ही कुल्फी आहे आणि ही एक आईस्क्रीम आहे. माई इथं झोपलेली आहे तर माईला उठ म्हणूया. माई काय उठ चल. तुला सरप्राईज खाऊ आणलाय तुझ्यासाठी. ओळख बरं काय आणलं मी. कुल्फी आणली तुला आवडती का? फेवरेट आहे ना तुझी. धर खाऊन घे बरं का. धर माई आईस्क्रीम पण आणली तुला आणि कुल्फी पण आणली. दोन दोन हा 2-2 खातो. खोडीची ग माईला तू. हा तू तर लय खोडीचा आहे रे तू चांगला आहे माईला कुल्फी फोडता येत नाही तर चला फोडून देऊया माईला. माई तुझी आईस्क्रीम ही पकडलेली आहे तर थोड्या वेळ मी फ्रीज मध्ये ठेवतो. मग थोड्या वेळाने खातो बरं का. भिजायला हरभरे टाकले भिजायला. हरभरे कुठे येतं दाताला काय टाकायला होतं आपल्याला ते मटकीची ना मिसळ करायची आपल्याला माई. शेंगा खायचे जांभूळ पाडण्यासाठी त्या मुलाला वर पाठवले आपण. तर बघा तो जांभूळ पाडतोय. अरे हळू रे बाबा पडशीन बिडशीन. तर बघा जांभूळ पाडतोय तो. माईनी ते पोराला सांगितलं जांभूळ पाड. तो तिथं गेलेला आहे आणि जांभूळ पाडत आहे. खूप स्वादिष्ट आणि मस्त लागतात जांभूळ. मला तर जांभूळ खूप आवडतं. मला आवडतं कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जांभूळ साठी त्याला एक पिशवी दिली होती. बघूया आता आपण तो जांभूळ त्या पिशवीत आणतोय का काय. काय करतो रे काय माहिती की आवाज. चल रे बाबा पटकीने खाली ये. उतरायला लागलाय तो आता खाली तरला तर. बॉक्स मध्ये काय रे बघ ना खोलून. काहीतरी काय माई सांग बरं. कामाचं आहे काहीतरी काय कामाचं आहे काहीतरी स्क्रू सेट आहे माहिती. हा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रू असतात. हा त्याच्याने काय होतं माहितीये का. काय? समजा तुला आता एखादा वेगळा स्क्रू असेल ओपन करायचा असेल हा. तर तू याच्यातून ओपन करू शकतो. काय करू शकते? पण करू शकतो हा ओपन आता उघडून बघ तू. बघ वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रू आहे. बघ हा कसा आहे. हा. हे बघ याचं टोक बघ कसं आहे. हा तुम्हाला आता दाखवतो मी थोड्या वेळातच. हे बघ ह्याचं टोक कसं आहे. हे बघ अशा प्रकारचे स्क्रू असतात. बघ ह्याचं टोक कसं आहे बघितलं का. हम्म. आता मी तुम्हाला एक एक करून सगळं दाखवतो. याचे पॉइंट कसे आहेत ते. दुसऱ्या अशा पद्धतीने आहे हा. याचा पॉइंट कसा आहे तुम्हाला आता दुसरा दाखवतो. हे बघा बघा हे हा स्क्रू कसा आहे बघितला का. बघितलं अशा पद्धतीने आहे. बघा हा पण बघितला का कसा आहे. हा बघ अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रू असतात माहिती का. हा. आता जर एखादा नोट मोठा असला जर त्याला उघडायचा असला तर बघ हा कसा. तुम्हाला पण खरेदी करायचा असेल तर मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. तर तुम्ही पण खरेदी करू शकता. आणि तुम्ही याचा वापर करून तुम्ही घरातील कोणते पण इक्विपमेंट वगैरे असो तो ते तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स वगैरे उघडून परत तुम्ही ते जॉईन करू शकता. ह्याच्याने तुमचे म्हणजे तुम्हाला छोटंसं काही काम असेल तर कोणताही तुम्हाला स्क्रू याच्यामध्ये उपयोगी पडणार आहे. तर त्याची मी सगळी तुम्हाला माहिती देतोय आता तुम्हाला. बघा अशा प्रकारचे याच्यामध्ये स्क्रू असतात. त्याच्यामध्ये पद्धतीने हा बघा कसा आहे हा स्क्रू बघितला. त्या दिवशी काय झालं मला कॉम्प्युटरचं ओपन करायचं होतं स्क्रू पण त्याचा वेगळाच पद्धतीचा स्क्रू होता.
आतमध्ये लावलेला. तर ते मला ओपन करायला जमत नव्हतं माहीत. तर मग मी हा नवीन किट घेतली ही, जी अशा पद्धतीने किट इथे इथं बघा आता हे त्याच्याबरोबर आलेलं आहे मला. आणि आपल्याला काय करायचंय, की हे जे असतं तर ह्याच्या आतमध्ये टाकून द्यायचं. याला मॅग्नेट आहे आतमध्ये. तर आणि ह्याच्यामध्ये असं पद्धतीने फिक्स होतं हे, बरं का? बरं. हे असं फिक्स होतं आणि नंतर पण मग तुला काय ओपन करायचं असेल, हं. आता एखादी वस्तू दाखवतो थांब तुला मी. समजा तुला आता हा स्क्रू ओपन करायचा आहे, हे बघ हा वाला. हं. तर मग ह्याच्यामध्ये असं बरोबर बसतो तो बघ. आणि मग असं ओपन अशा पद्धतीने आपण त्याला आपण काढू शकतो बघ, निघला. अशा पद्धतीने आपण ह्याला काढू शकतो. आणि तुम्हाला जर ह्याचा उपयोग झाला तर दुसरा स्क्रू लावायचा आहे बघा. किती सहज पद्धतीने निघलेला आहे इथं. हं. हे बघा. अशा पद्धतीने काढलेले आपण स्क्रू बाहेर. तर सहज पद्धतीने निघलेला आहे. तुम्हाला आता मी दुसरा स्क्रू ओपन करून दाखवतो आणि याला परत टाईट करायचं असेल तर परत तुम्ही याला स्क्रू लावायचा आणि याला टाईट करू शकता. हे बघा असं. हं. है ना? हं. तर अशा पद्धतीने याचा उपयोग होतो. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पण खरेदी करू शकता. खूप छान आहे आणि खूप घरामध्ये उपयोग होतोय. आता समजा ही किट आहे. ह्याच्या किटमध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे स्क्रू असतात. बघा आता हा हा स्क्रू जो आहे, बघा हा किती अडचणीच्या ठिकाणामध्ये आहे. तो पण आपण सहज पद्धतीने इथून काढू शकतो बघा. आता एक किटचा मला हा स्क्रू काढायचा होता. तर मी एक किटचा सहज पद्धतीने काढतोय. तर त्याच्यानंतर बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये एखादा अजून अवघड स्क्रू दाखवतो. तिथून आपण ह्याच्याने पण काढू शकतो का? तर ह्याला पाठीमागून पॅकिंग केलेली. हे बघा ह्याचा आता कशा पद्धतीने स्क्रू आहे. हे बघा चारही ठिकाणी ह्या प्लेटला कसे वेगवेगळ्या पद्धतीचे स्क्रू होते. तर खूप निघतच नव्हते. तर मी ह्याच्या साहाय्याने ओपन केले ते. या साहाय्याने ओपन करून दाखवले मी. चांगला उपयोग होतो रे. सगळ्यांनी घेऊन टाकायचे. उपयोगाची वस्तू आहे. सगळ्या प्रकारचे स्क्रू आहेत. फायद्याचं असं तर तुम्हाला सगळे स्क्रूचं मी सांगितलेलं आहे आणि तुमचं काम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये असं लावून टाकू शकतो बघा. अशा पद्धतीने लावून टाकायचं आहे. ही आता मी खूप जुनी आहे माझी ही किट. आता कमीत कमी ह्याला 3 ते 4 वर्ष झाले असतील. तरी पण माझ्याकडे आहे. मी खूप सांभाळून ठेवत असतो बारीक-निरीक वस्तू. तर ह्याचा उपयोग कधी पण होऊ शकतो. तुम्हाला जर घ्यायची असेल लिंक आहे. तुम्ही पण घेऊन याच्यात तुम्ही घरातल्या वस्तू वगैरे छोटे इक्विपमेंट वगैरे छोटं काही काम असेल तुमचं, जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही ओपन करून तुम्ही ह्याचा चांगल्या पद्धतीने वापर करू शकता. तर ते लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही खरेदी करा. तो आणि आपलं जर काम झालं असेल तर हे असं बघा अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आणि इथं हे साचा दिलेला आहे त्यांचा. तर त्या साच्यामध्ये तुम्ही ते फिक्स करून टाकायचं म्हणजे जेणेकरून ते तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ते काढू शकता तुम्ही. आणि नंतर मग आपण याच्या बॉक्स दिलेला आहे. तर बॉक्समध्ये असं ठेवून आपण हे असं ठेवून देऊ शकतो.